की भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून आम्ही कोणाची युती करायला तयार आहोत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांशी चर्चेसाठी आम्ही बसायला बिलकुल तयार नाही. पण बाकी जितके पण पक्ष आहेत त्यांच्याबरोबर युती आणि आघाडी करायचा निर्णय हा वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक बॉडीजला आहे आणि तो निर्णय तेच त्या पातळीवरती करतील. आम्ही लोकसभेमध्येच आम्ही लोकांना सांगितलं होतं की आम्ही इंडिया अलायन्स करू इच्छितो आणि भाजपला हरवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आम्ही इंडिया अलायन्सचा भाग बनायला इच्छितो. त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे फुंडकर सर, रेखाताई ठाकूर यांनी मुंबईला चर्चेमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. पण तिकडे पुढे महाविकास आघाडीने किंवा इंडिया अलायन्सनी आमचा समावेश करून नाही घेतला. तरी लोकसभेला इंडिया अलायन्स पूर्ण ताकदीने लढली आणि त्यांना थोड्या प्रमाणात विजय मिळताना दिसला. पण त्याचा पूर्ण फटका हा विधानसभेला वंचितला न घेतल्याचा तुम्हाला इंडिया अलायन्सला किंवा महाविकास आघाडीला दिसताना बसलेला दिसतोय. एवढं की महाविकास आघाडीचे ऑलमोस्ट 99% सगळे ज्येष्ठ नेते हे पडले, घरी बसले आणि त्याच्यामुळे वंचितबद्दल ह्यांची पॉलिसी खूप मोठ्या प्रमाणावरती आता बदलते.